खरंच आमची कदर आहे काय? यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गुलगल साडी, आपलं ढेरग भरताय ना, देशाचं पेट का होईना तिकडे. सगळेच आपण तसेच रे. आणि देवाचा तरी काय प्रेमाने आपण उद्धार केला सांगा. काय जगाच्या मालकावर प्रेम करतो आपण. आपला परमार्थ म्हणजे सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो, हा परमार्थ आपला. आणि देव मानतो म्हणे, असं मानतोस काय वाटतं तुम्हाला? सोमवार गुरुवारच देव जागा असतो, बाकीच्या वेळेस पांडुरंगाचा डोळे झाकून बसतो का? तू खा, मी बघत नाही, तू खा बाळा, तू खा. काय अनलॉजिकल परमार्थ आहे हा. आकारात एक पावणा सोडायचा नाही आणि श्रावणात खायचं नाही. वा रे वा. तुम्हाला वाटतं महादेव पावतोच लगेच श्रावणात पाळलं की? महादेवाला आकारातला पावणा बी माहित असतो रे. महादेव आहे, तू वेडा थोडीच आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव म्हणजे ववाळणारे तुम्हीच आणि नाचणारे तुम्हीच. तो गणपती कन्फ्युज होत असेल ना. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कोपती म्हणा पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. अरे तुमचे ढेरग भरायला तुम्ही देवालाही कलंक लावायला लागला रे. कोणीच शिकवला नाहीये हा परमार्थ. जयाचे आईक धन नाही तयासी परित्र पुससे काही, हे ज्ञानोबरायांचं मत आहे. तुकोबाऱ्या स्पष्ट सांगतात, नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान. कोणी शिकवलाय हा परमार्थ तुम्हाला? अरे जर जगाच्या मालकाला अवकृपाच करायची असती तर आजपर्यंत आपण काय चांगलं वागलोय? तरी देवाने चांगलंच केलंय की आपलं. राहायला घर आहे, खायला अन्न आहे, माणसं मागे पुढे फिरतायत, पोटापुरतं कमवतोय आपण. काय वाटोळं केलं देवाने? तुम्हाला समाधान नाही कारण तुमचा विश्वास जगाच्या मालकावर कमी पडतोय. तुम्हाला विश्वासच नाही की गळ्यातल्या माळेने पुण्यवान होतं. तुम्हाला विश्वासच नाही की कपाळाच्या गंधाने स्वाभिमान वाढतो. तुम्हाला विश्वासच नाही की जगाचा माप मस्तकावर हात ठेवला की कुठल्याच राक्षसी बुद्धीला घाबरायची गरज पडत नाही. एवढं सामर्थ्य जगाच्या मालकाच्या नामात असतं. हा विश्वास ठेवून तर बघा. तुमची टाळी सुद्धा बघा माझ्यावर उपकार केल्यासारखी. दर्गे दर दर्गे दर दर्गे दर, अजून नाश्ता नाही झाला आमचा, दर्गे दर. तुमचा परमार्थ बघा ना. बसताना तर असे बसलायत जस काय माझं जजमेंट चालू आहे. परीक्षक बसल्यासारखे बसलायत तुम्ही. तू बोल, मी हाय, तू बोल. आम्ही बसलोय, तू बोल. आम्ही ऐकतोय, तू बोल. येणार नव्हतो आम्ही, तुझं नाव ऐकून आलोय, बघतोय कशी करते, बोल. इतकाही ऍटिट्यूड ठेवून नका रे कीर्तन ऐकू. कशाला ऐकायचं सांगा बरं. साधा प्रश्न आहे माझा मायबाप तुम्हाला. माझ्या आई वडिलांसारखे आहात. पोटच्या पोरीचं भाषण चुकलं तरी टाळ्या वाजवता, हो की नाही? हो ना. ज्या दिवशी पोटच्या पोरीत आणि व्यासपीठावरल्या पोरीत फरक वाटणार नाही ना, त्या दिवशी कीर्तन नाही कळलं तरी जगाचा बाप तुमच्या दारात नांदेल हा विश्वास मी तुम्हाला देते. एवढे अगदीपणे कीर्तन ऐका ना. जाऊ द्या ना, म्हणा ना माझ्या रक्ताची बहीण आहे, माझ्या पोटची पोरगी आहे, म्हणायला काय जाते? तेवढं अंतकरण शुद्ध ठेवून माझं कीर्तन ऐकलं ना तुम्ही, माझं अगोड कीर्तन तुम्हाला गोड लागेल. माझं ओबडधोबड कीर्तन तुम्हाला छान वाटेल, कारण त्यात तुमचं अंतकरण शुद्ध असेल. परमार्थाचंही तसंच आहे. तुमचा दुःखाचा संसार जगाचा बाप सुखाचा करेल. फक्त त्याला म्हणा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा, वाहे माऊलीचे. त्याला फक्त म्हणा, तुला कळतंय रे देवा, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. असंही देवाशिवाय मला काय? आणि खरंच नाही कळतंय आपल्याला काही. कळत असतो एवढे विचित्र नसतो वागलो आम्ही, तुम्ही आणि आम्ही सगळेच. काय कळतं हो आम्हाला? लोकांचं चांगलं झालेलं जर आमच्या पोटात दुखतं तर याच्या इतकं वाईट काय असू शकतं? होय, आई वडील जर कळत नाहीत आम्हाला, धर्म जर कळत नाही आम्हाला, तर काय काय कळतं? मला काही कळत नाही कधी कधी. हा, परिस्थिती अशी झाली आहे, आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे. स्वतःलाच महंत मानणारी माणसं जगाच्या बापावर विश्वास ठेवायला तयारच नाहीयेत की कोणीतरी आहे जो चालवतोय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्यम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी आहे. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, वेड्या तुही मीच. ममे वंशो जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टाणी इंद्रियाणी प्रकृती स्थानी करशती. मी आहे रे सगळं, भरला घनदाट हरी दिसे. हे मान्यच करत नाही होत आपण. आपलं आपलंच चाललंय, मी माझं माझ्यासाठी. पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा, मी अर्जुन नाही सोडणार आहे. देवाला चिंता वाटायला लागली अर्जुनाची. अर्जुनाच्या कक्षात गेले परमात्मा, उठवलं अर्जुनाला. अरे वेडायस की काय, झोपलायस कसा? भीष्माने पण केला तुला मारायचा, माहित नाही का? माहित आहे रे देवा, तरी झोपलास. एवढ्या संकटात, एवढ्या व्याधीत, एवढ्या त्रासात, एवढा स्तब्धपणा, एवढा निश्चिंतपणा, एवढं धैर्य आलं कुठून तुझ्याकडे? चतुरंग सैन्य त्यांना दिलंस, तुझ्यापेक्षा दीडपट मोठं सैन्य त्यांचं. अरे विश्वातलं सगळ्यात मोठं युद्ध लढायचंय तुला. ज्यांना आपलं आपलं म्हणत होतास ती लोक शत्रू म्हणून उभी आहेत तुझ्या समोर, तरी निश्चिंत आहेस. स्वतःचा गुरु बाण धरून उभा आहे तुझ्यावर.
तुझ्यापेक्षा बलवान आहेत ते, तुझ्यापेक्षा अधिकारी आहेत ते, धनबल मनुष्यबल शस्त्रबल सगळ्यात जास्त आहे त्यांच्याकडे. कशाच्या विश्वासावर निर्भय आहेस? एवढा निशंकपणा आला कुठून तुझ्याकडे? झोपलाय असा जस काय युद्ध जिंकून आलाय बाबा, अरे मला झोप नाही. हेच तर उत्तर आहे देवा. ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही? तू माझ्यासाठी जागा आहेस ना बाबा, मी कशाची चिंता करू? घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबासी वाहे माऊलीचे. तू भार वाहतोय, मी कशाचं टेन्शन घेऊ? सांग ना, मी का निश्चिंत राहू नको? मला माहित आहे मागे पुढे उभा आहे संभाळीत आलिया घात निवाराया. मला माहित आहे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही जसाकडे पडू नये दी. मला माहित आहे लावोनिया हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. मला माहित आहे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. आणि माझ्यासाठी तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्ट देवता, तू सदा रक्षदा पद्या मुते. तूच गुरु, तूच बंधू, तूच माय, तूच बाप आणि तूच देवता सुद्धा. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता, सर्वस्वी तूच केले देवा. मग भय कशाचं? स्तब्ध आम्ही त्याच्यामुळे तर आहे. इथं बसलेली बरीच माणसं अशी आहेत ज्यांना झोपा लागत नाही. अरे तुमचा पलंग सुद्धा सासऱ्याच्या पैशाचा आहे, झोप तरी कशी लागत तुम्हाला? मला थोडा कष्टानं कमवला असता म्हणजे झोप लागली असते. असं वाईट वगैरे वाटत नाही घरी? पलंग सासऱ्याचा, कपाट सासऱ्याचं, भांडे सासऱ्याचे, फ्रीज सासऱ्याचा, टीव्ही सासऱ्याची, सोफा सासऱ्याचा, लियक बी त्याचीच कामाला, तरी बी माझ आपल्याला. एवढं कसं चित्र? बरोबर थोडा असा प्रामाणिकपणा वगैरे ठेवा. हे काही माझं पर्सनली मत नाहीये, मी मुलगी आहे म्हणून नाही, पण शास्त्र सांगतं जो बायकोकडनं रुपया घेतो ना त्याच्या कुळाचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे हुंडा वगैरे जे तुम्ही घेतले ना, तुम्हाला जे वाटतं ना देवानं वाटोळ केलं, ह्याच्यामुळेच केलं महाराज ते. जे तुम्हाला सुख नाही ना ते ह्याच्यामुळेच नाही. हे जे तुम्ही असं हव्यास करता ना, उत्तमम स्वर्जितम कष्टम मध्यमम पितु अर्जितम आदम भातृवित्तच्च स्त्री वित्त आदमाधम. जो स्वतःच्या कमाईवर जगतो ना तो उत्तम पुरुष असतो, तो आनंदी असतो. जो बापाच्या इस्टेटीवर राईट करतो तो मध्यम असतो, मिडल असतो, थोडं सुख थोडं दुःख. जो भावाचं खातो तो आयुष्यभर दुःखी आहे, आणि जो बायकोचं खातो तो नरकात गेल्याशिवाय राहत नाही. त्याच्या कुळाचा नाश होतो जो बायकोचा. वाजवाटाळ्या खरंय त्याला खरं म्हणीच. तुम्ही वाजवल्या नाही, आपण घेतलंय गबास. अरे चुकलंय म्हणून तरी वाजवा, इथून पुढे तरी चुकणार नाही म्हणून डोळे उघडा बाबांनो, नीट राहा बरं. हा, काही गोष्टी मान्य कराव्याच लागतील तुम्हाला हिंदू धर्मात. काही शास्त्र मान्य करा, काही मग शास्त्र मान्यच करावं लागतं. शास्त्र कधीच खोटं बोलत नाही. 7 गोष्टी नरकात नेतात म्हणजे नेतातच. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या मृगार्थ चौर्यम परदार सेवा इतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयन्ति. 7 गोष्टीतनं तुम्हाला सुटका नाहीच आहे. तुम्ही काही करा, या 7 गोष्टी केल्या की तुम्हाला मोक्ष मिळत नाही. पहिलं मांसाहार. बरं का, ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वर चितर्री तर्री द्या, सप्त्यात तरी बादलीतलं खात खा, सप्त्यात तरी जरा सपक खात जा, का सप्त्यात बी तरीच खाणायची. कसं जे धर्मात नाही ते वागता की रे तुम्ही, आणि देवानं वाटोळं केलं म्हणता. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक, काय काय घरातली गंगूच म्हणती रविवार आज आणा की पिंट्याला आवडतंय, मी चांगलं करते बरं तुझ्या हाताला, हे चांगलं जमतं, दुसरं बरं येत नाही तुझ्या हाताला, काय व्हाय काय. आणि कौतुकानं सांगतात बाया, आणि त्यांचा नवरा बी कौतुकानं सांगतो आमची बायको नॉनव्हेज चांगलं करते, धरून हाणली पाहिजे तुझी बायकोला का बरी नॉनव्हेज चांगलं करते, पुरणपोळी वगैरे येत नाही का तिच्या हाताला करायला कधी चांगलं. हा, आणि काय ग बाय, काय अपेक्षा करता ग लेकरांकडनं? अरे ज्या लेकरांनी तुम्ही मांसाहार खाताना पाहिलंय ती लेकरं काय शुद्ध शाकाहारी असणार आहेत होय का? तुम्ही लेकरांना सवय लागली घे सूप चांगलं असतं, घे सूप घे, सूप घे, तब्येत वाढती. हा ना, बाजरीनं ज्वारीने कुठे तब्येत वाढती तेव्हा, सूपच लागतात त्याला. मावळ्यांनी सूपच पिली आहे की नाही, मावळी नॉनव्हेजच खात होते. ज्यांनी हिंदवी स्वराज्य जिंकलं ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं मावळे अशी हेच करत होतं ना जे तुम्ही करता ते. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजाला, आणि एकही मावळा मांसाहार करत नव्हता. राज्याभिषेकाच्या काळामध्ये ज्यावेळेस इंग्रज आले त्यावेळेस इंग्रजांना पायथ्याशी ठेवलंय रायगडाच्या. का बरं? आमच्याकडे वर मांसाहार चालत नाही, तुम्हाला मदिरा लागते, मांसाहार लागतो पायथ्याच्या खाली. वर तुळजाभवानीचं मंदिर आहे आमच्या,
आमच्या देवघरात हे चालत नाही, आमच्यात हे चालतच. काय देवघर ठेवले तुम्ही घरात? तुमच्या घरात मांसाहार होतो, देवाने काय त्याचा वास घ्यायचा? आणि विशिष्ट पद्धतीने पूजा केली, एकाच दिवशी पूजा केली, एकाच दिवशी एकादश धरली, एकाच चतुर्थी धरली, नसतं का माय असं? बाकीचं वागलेलं काय? खरंच विचार या गोष्टीचा. नाही चालत आपल्यात मांसाहार. दुसरं मदिरा, दुसरं सात सांगायचं ना आपल्याला. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा. मदिरा तोंडानं नाही कळत, ऍक्शन न कळत. 90 सॉरी खंबा 90 युट्यूबची कृपा, दुसरं काही नाही. तिथनं कळलं, बाकी आपल्याला एवढं काही कल्पना नाही. नाही चालत रे, नाही चालत आपल्यात दारू. तिसरं परस्त्री गमन, चौथं वेश्यागमन, पाचवं जुगार, सहावं चोरी, सातवं शिकार. या 7 गोष्टी हिंदू धर्मात नाही चालत, नाहीच चालत. काय करायचं ठेवलं तेवढं सांगा ह्यातलं मला तुम्ही. मांसाहार केला, दारू पिली, कुठल्या बाईकडे चांगल्या नजरेनं बघितलं? चोरी म्हणाल तर इलेक्शनचे पैसे घेणं याच्या इतकं मोठी चोरी नाही, ती केली. रमी तर तुम्हाला आवडते, मला ती वाईट वाटतं. जंगली रमी पे आओ ना महाराज. अरे तुम्ही मारा ना महाराजांना, कशाला बोलवताय? महाराज बरा इथं व्यासपीठावर. ते केलं. शिकारीचं म्हणाल तर माझ्या नजरेत हाताच्या शिकारीपेक्षा नजरेची शिकार वाईट. काय राहिलं, काय करायचं? कुठल्या बाईला चांगल्या नजरेनं पाहिलं तुम्ही? आणि पुन्हा तोंड वर करून म्हणतात ही माणसं, अहो पोरीच नालायक असतात, त्यांचेच कपडे लहान असतात, तेच पोरांना इन्स्टिगेट करतात, त्यांचेच हावभाव चांगले नसतात. पोरींना वाटतं पोरांनी आमच्याकडे बघावं. हिम्मत असेल तर माझ्या नजरेत नजर घालून उत्तर द्या. 4 वर्षाच्या पोरीला मी पोरगी आहे याची तरी जाणीव असेल का? जे 15 दिवसापूर्वी घडलं त्यात खरंच पोरीची चूक आहे का? तिथेही पोरगीच चुकीची. तुम्ही चांगले बघा, तुमचं काय? दरवर्षी रावण जाळतात का बरं? अहो सीतामाईचं अपहरण केलं त्याने, आणि तुमच्यातल्या रावणाचं काय रे? त्याला कधी जाळणार? तुमच्यापेक्षा तो फार पटीने बरा. मर्यादा कळायची त्या रावणाला. मंदोदरी रावणाची पत्नी विचारलं त्याने नवऱ्याला, स्वामी सीतामाई सारखी देखणी स्त्री ताब्यात आहे तुमच्या, नजर वर करून पाहिलं नाहीत त्यांच्याकडे, सावलीत उभा राहिला नाहीत त्यांच्या, घाबरता रामाला? छे ग, घाबरत असतो रामाला तर अपहरण केलंच नसतं सीतामाईचं. माझ्या बहिणीचा अपमान केला या अहंकारात सीतामाई उचलल्या खऱ्या, पण त्यांच्या दारात गेलो तेव्हा भिक्षुकाचं रूप घेतलं होतं. भिक्षाम दे ग माई म्हणून त्यांच्या समोर पदर पसरला होता. आई म्हणलो होतो त्यांना, लेक समजून त्यांनी दान टाकलं होतं माझ्या पदरात. अगं मंदोदरी, जिला आई म्हटलं तिच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही. त्यालाही कळतं, ज्याला आई म्हणलं त्याला आईच मानावं, ज्याला ताई म्हणलं त्याला ताईच मानावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. नजरेची गॅरंटी कोण? मी तर नाही देऊ शकत. पुन्हा म्हणू नका देवाने वाटोळ केलं. कर्म चुकतंय रे. आपल्यासाठी एकच सत्य असावं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्या जगत भास आहे. आम्ही जे करतोय ती सगळी कल्पना आहे, सगळं खोट आहे. आणि आमची अवस्था असा आहे, संकल्पे सृष्टी घडी सेवीची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची. एका मिनिटात आम्ही राजा, एका मिनिटात आम्ही रंक आहे. कारण आम्ही सत्य जगतच नाहीये. आम्हाला मान्यच नाहीये की ही माणसं आमची नाहीयेत. आम्हाला मान्यच नाहीये की हे सगळं खोटं आहे. आम्हाला मान्यच नाहीये की जगाच्या बापाच्या पलीकडे आम्हाला कोणीच साथ देणार नाहीये. बरं कळतंय बरं का, पण आमचं पाप वळू देत नाहीये. अहो या कीर्तनात यायला सुद्धा पुण्य फार लागतं. काही माणसं म्हणली असतील, निघाल तो कीर्तनाला गेलो नाही, स्केड्यूल बिझी होतं. मूर्खा, स्केड्यूल बिझी नव्हतं, तुझं पाप लय झालतं, येऊ दिलं नाही त्याने तुला इथे. काही माणसं म्हणती गेलतो, थोड्या वेळ बसलो, मधनच आलो, काम होतं. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही तुमच्या. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्म मंडपात तुमचं मन रमत नाही. खरंच तुमचा दोष नाही. ज्ञानोबाराय सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही, त्याला अधिकारी माणूस लागतो. हे कोणाचंही काम नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावयान पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके ही दाड. मान्य करा, जगाच्या पापामुळे सगळं चाललंय. वाहे माऊलीचे तो वाहतोय, तो निस्वार्थी प्रेम करतोय म्हणून कल्याण आहे. हे जे काही आहे ना, हे जे काही चाललंय, मीरा की कृपा
मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। कहते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। विचारलं कुणीतरी आम्हाला का हो माणसं ओळखत नव्हती आता ओळख सांगतायत. पहिली विचारत नव्हती आता मागे पुढे फिरतायत. काय खावं कळत नव्हतं आता किती खावं कळत नाही. खूप दिलं देवाने पण मी जाणीव ठेवली नाही. एवढी संकट वाटत आली तुमच्या, एवढा त्रास झाला तुम्हाला, एवढे पाय खेचले तुमचे तरी तुम्ही उभाच. आम्ही सांगावं त्यांना आमचं हे बळ तो पंढरीचा बाप पाठीशी उभा आहे म्हणून आहे. दिसतोय आम्ही उभा पण आम्हाला उभा करणारा तो पंढरीचा बाप आहे. क्षणी हाताला धरून उभा केलाय. तुम्हाला दिसत नाहीये पण आम्हाला जाणीव आहे. चालवणारा कोणीच नाहीये. पतवार के बिना तेरी नाव चल रही है. हैरान है ज़माना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा है सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. नाम हो रहा है सब काम हो रहा है. काहीच करत नाही मी देवा तरी सगळं चांगलं चाललंय. तेच तो कवाराय म्हणतात वाहे माऊलीचे. तो वाहतोय तो करतोय करी लाभाविन. तो तुम्हाला देतोय त्याचे सर्वस्व ही तो साहतोय म्हणून तर तुम्ही आनंदी आहात. ही जाणीव झाली देवा. आणि विचार केला जर जगत जननीनं एवढं करावं तर जन्मदातीनं किती केलं असेल. काय अधिकार असेल तिचा. पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घातली. मायबाप दारात पडले. शेवटी बापच तो. त्याला जरा वाईट वाटलं. विचारलं त्याने बायकोला का ग रक्ताचं दूध करून याला पाजलंस. प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस. व्रतवैकल्य केलीस कारण याला सामर्थ्य मिळावं. याची दुखणी भाणी सगळी काढलीस. याची घाण काढून याला स्वच्छ केलंस. याचं अज्ञान मिटवून याला ज्ञानी केलंस. अगं सगळं काही याच्या पदरात टाकलंस. तुझं आयुष्य त्यागलंस. अगं आई होईपर्यंत तू जगलीस. नंतर आईपणच भोगलंस. एवढं सगळं करूनही तुझ्या पदरात काय पडलं. पोरानं बायकोच्या प्रेमा खातर तुझ्या कमरेत लात घालून तुला दारात टाकलं. काय वाटतं काय चुकलं. आई म्हणली चुकलं काहीच नाही. तो माझा मुलगा आहे. त्याने काही केलं तरी मला वाईट वाटत नाही. लहान होता मांडीवर तेव्हा लाता मारायचाच की. आता मारल्या म्हणून काय झालं तेव्हाच्या नाताच्या सारख्याच समजते मी. बाप म्हटला आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ते खोटं नाही. कळतं तर तुलाही की त्या आणि या लाता याच्यामध्ये फार फरक आहे. त्या निस्वार्थी होत्या, अज्ञानी होत्या. आत्ताच्या स्वार्थी आहेत आणि अहंकारी आहेत. काय वाटतं कुठे कमी पडलं. आई म्हटली खरं सांगू त्याने स्वीकारावं, धुतकारावं, नाकारावं किंवा प्रेम करावं. कुठल्याही परिस्थितीमध्ये मी मात्र कुठेही राहून त्याला आशीर्वादच द्यावा. तिला आईचं हृदय म्हणावं, तिला माय म्हणावं जी कधीच लेकरावर कृपा करत नाही. मग आम्हीही विचार केला जर जन्मदात्या आईचं मन एवढं मोठं असेल तर त्या पंढरीच्या आईचं मन किती मोठं असेल.
अर्थात जेवढं हिचं आहे तेवढंच तिचंही असेल. करी लाभावीनं ती विचार नाही करत की याने माझ्यासोबत काय वागलंय. तिने ही विचार केला की माझ्या लेकराचं कल्याण कशा पद्धतीनं होत आहे. माझ्या पंढरीच्या आईनंही तेच केलं. म्हणून तर आमची जनाई म्हणते माझ्यासाठी देवा कोणीच नाही रे. माझ्या माईनंतर एकच एक एक विठाबाई, 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 एक एक विठाबाई. माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई, माझी पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, 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 भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणीच्या गंगा मी नाहीच मानत आहे देवा कशाला. माझ्यासाठी तू सर्वस्वी आहे. जनाईंचंच मत आहे भरा. गवाई जाते गवाईला माझ्या मुळच्या घराला, माझ्या मुळच्या घराला गवाई जाते गवाईला, गवाई जाते ग जाते ग जाते ग माहेराला. माझ्यासाठी तेच आहे. कुठलं मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असी विठीवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तीतवरी दाखवा दिनाचा सोयरा. कोण आहे माय बाप? तुम्ही संत माय बाप, तुम्ही आहात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्ती वाढू. कोण आहात? तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तो आहे माय बाप. तुम्ही स्वरूप आहात माय बापाचे. खूप केलंय तुम्ही आमच्यासाठी. जुनं वचन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू रिटर्न. लेकरांची सेवा केली तू कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकारा जगी तोडणार न जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय पापा जन्म भरी सेवा तुझ्या बाबूला, जन्म भरी सेवा तुझ्या बाबूला. माऊली तमरती विठ्ठलाची, माऊली तमरती विठ्ठलाची, माऊली तमरती विठ्ठलाची. किती करशील फिरत्याचा का वरती देशी, फिरत्याचा का वरती देशी, मातीला आधार विठ्ठला. किती करशील आम्हाला एवढंच करायचंय. पाऊलीचा म्हणा माय पाऊलीचा राहिलेल्या त्वचार. अगं भांडायला नाही तर अख्ख्या गलीला कळतं कुणाच्या सुनाचा आवाज आहे माझा. इथे थोडासा कडा. देवाच्या दारात म्हणायला लाजायचं नाही. आणि देवाचं दार सोडलं तर बाकी कुठेच काही सांगायचं फक्त इथे प्रेमाने. आणि अख्ख्या संसारात एवढं येत नसेल तर जरा कळलं तिला, कळलं मला. पाऊलीचा
झालं यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हा वाजवितो बासरी कान्हा 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 रात्री चल माझ्या गावाला भजन करीत जा हे वरच झालं रात्री चल माझ्या गावाला जाऊ साड गोकुळ फिरून अगं गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं अगं गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव रात्री चल माझ्या गावाला जाऊ साऱ्या तुम्हाला काय टोचतो का देव का टोचतो असा टाचा आज वाटाळी उभा राहिलेले मी पडत्यात वाद वा ताई त्या ताली झालीच ना त्या ज्ञानोबारायांच्या समाधीपर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या सामर्थ्यापर्यंत आणि पांडुरंग परमात्म्याच्या कानापर्यंत गेला पाहिजे हरी बोल ये ओ विठ्ठली माझी माऊली ये ओ विठ्ठली माझी माऊली जगाच्या मालकाला बोलवायचं आहे ये ओ विठ्ठली माझी माऊली विठ्ठल 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 माया माता करुणा करा दया घना विठ्ठल 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 विचार करा 2 मिनिटाचं भजन जर एवढा आनंद देत असेल एवढी ऊर्जा देत असेल ज्यांचं आयुष्य भजनात गेलं ते किती आनंदी असते मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी ते शरीर जाती क्षणी देवची झाली तुम्हा संतांवरी तो माणूस राहतच नाहीये रे तो अखंडितपणे जगाच्या मालकाला समरूप होतोय त्याने षडविकाराचा मारा केलाय त्याने काहीच अस्तित्व ठेवलं नाहीये या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे माऊली म्हणले तुमच्या दारी आलो आणि कळलं मी कोण आहे मी कोण आहे कळल्यावर कळलं तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहे कळल्यावर कळलं मी नाहीच आहे माझ्यातला मी माझा सगळ्यात मोठा शत्रू आहे मी कोण आहे अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी हरते ज्ञान राला महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोविला हरते ज्ञान राला महाकैवल्य महाविष्णूचा अवतार सखा माझा जन्म मृत्यू राहिलाच नाहीये संजीवन समाधी आहे वयाच्या 21व्या वर्षी केलाय कधी विचार काय आहेत ज्ञानोबा राय पुणेकर फार भाग्यवान आहात तुम्ही उशाला तुकोबा राय पायथ्याला ज्ञानोबा राय थोडे इकडे गेलात की रांजणगाव ओझर ओतूर थोडं पुढे गेलात की सासवड जेजुरी थोडं इकडे गेलात की शिवनेरी थोडे इकडे गेलात की पुरंदर किती भाग्यवान आहात ना तुम्ही थोडे पुढे गेलात की भीमाशंकर काय कमी काय तुम्हाला संतांच्या इतिहासाच्या भगवंताच्या चरणाशी राहता तुम्ही पण काय असतं ना पिकतं तिथं विकत नाही
आता हाकेच्या अंतरावर आळंदी आहे तुम्हाला, हो तासात जाल ना आळंदीला, तासात देहूला, हो ना, 1-1.5 तासात जेजुरीला, थोडे मागे तासाभरात सासवडला, थोडं पुढे तासा 1.5 तासात रांजणगावला, मोरगाव आलंच, ओझर आलंच, बाबाजी महाराजांचं ओतूर आलंच. कमी काय, पण तुम्ही इतके शाणे आहात, तुम्ही क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडणार, पण आळंदी देहू करणार नाही. ते इथेच आहे ना, ते कुठे जाते. आणि काय वाटतं तुम्हाला, आळंदी गाव आहे, आळंदी ज्ञानाचा सागर आहे, देहू गाव आहे, देहू वैराग्याचा सागर आहे. आम्हाला विचारा काय ताकद आहे आळंदी देहूत, आम्ही सांगू तुम्हाला. 25 वर्षाची पोरगी आहे मी, काय वाटतं तुम्हाला, एका पायावर वरून तपश्चर्या केली काय वनात जाऊन, फक्त तपोवनात गेले आळंदी सारख्या. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं का तर आमच्या आईने सांगितलं, माय मी जरी जन्म दिला तरी कालांतराने मी निघून जाईल, पण एकदा तुला ज्ञानोबारायांनी स्वीकारलं की आयुष्यभर ती माय तुझ्या मस्तकावर असाच हात ठेवून तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. त्या माईच्या समाधीवर मस्तक ठेवला. माझ्या आईचा शब्द खरा झाला. आम्ही फक्त ज्ञानोबारायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं. ज्ञानेश्वरी तरी वाचा, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना, तुमच्या जीवनाचं कल्याणच आहे. कधी केलाय विचार, कधी वाचली शेवटची ज्ञानेश्वरी, कधी आली तोंडात ओवी, कधी गायला हरिपाठाचा अभंग, कधी केलाय गाथ्याला स्मरण, कधी घेतलंय मुखात देवाचं नाव आणि केलाय कधी विचार, देव माझा चुकलं कोणाचं, वेदना कोणामुळे, त्रास होतोय कशामुळे, असमाधानी आहात तरी का, का बरं तुमच्या आयुष्यात शांतता नाहीये. तुम्ही असत्याला स्वीकारलंय आणि सत्याला नाकारलंय. 4 पुस्तकं जास्त शिकलेली माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. कॉन्व्हेंट स्कूल आहे ना तुझं, अर्थात तू देवाला मानशील तरी कसा. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो तुमच्या अहंकाराचा भाग आहे. पण ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुम्हाला स्वीकारणार नाही, एवढं मात्र आम्ही मान्यच करतो. हे तुम्हाला मान्यच करावं लागलं. कशाच्या बेसिसवर देव नाकारताय, विज्ञानाच्या. अध्यात्म अगोदर आहे, विज्ञान नंतर आहे. अरे या बल्बचा शोध 1879 ते 80च्या काळामध्ये एडिसन नावाच्या पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला, अशी शिक्षण संस्कृती सांगते. घ्या ज्ञानेश्वरी हातात. त्या एडिसनच्या अगोदर शेकडो वर्षापूर्वी, 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखित दिसे, तया विजू माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या दबावानं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे विज्ञान सगळ्यात पहिल्यांदा अध्यात्माच्या पदरात पडलं. चाचोचेनी सांडसे खंडी जपय पाणी राज हंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. कुठलं विज्ञान आणि कुठला परमार्थ विज्ञानाच्या विरहित आहे. वाचा एकदा गाथा, कळेल तुम्हाला विज्ञान कशाला म्हणायचं. वाचा एकदा ज्ञानेश्वरी. जमिनीपासून सूर्यापर्यंतचं अंतर हजारो वर्षापूर्वी तुळशीदासांनी हनुमान चालीसेमध्ये सांगितलं. कशाच्या बेसिसवर, अध्यात्माच्या, स्पिरिच्युअलिटी. जुग शस्त्र जोजन परभानो लिल्यो ताई मधुर फल जानो, प्रभु मुद्रिका मेली मुकमाय, जल गईला जगई अजर जनाय, दुर्गम काज जगत के जेते, सुगमानुग्रह तुम्हारे ते, राम दुआरे तुमर कवारे, होत न अज्ञा बिनु पैसा, सब सुख लेली तुम्हारी शरणा, तुम रक्षक का हो कोडरना, आपण तेज समारो आपे तीनों लोक हाकते का, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जप नाम सुना, नासे रोग हरि सब पीरा, जपड़े हनुमंत बलवीरा, जय 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 हनुमान गोसाई, कृपा करो गुरुदेव की नाय, जो सतबार पाठ करे कोई, छूटई बंदी महासुख होय, जो ये पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि की गौरी, तुलसीदास सदा हरि चेरा कीजे नाथ हृदय मांडेला, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. केलाय कधी याचा विचार. आर्यभट्टाने शून्याचा शोध अध्यात्माच्या विश्वासावर लावला. केलाय कधी याचा विचार. पहिलं विमान राईट बंधूने नाही, मराठी माणसाने उडवलं मुंबईच्या चौपाटीवर. नाव त्याचं शिवा तळपदे. तेही अध्यात्माच्या अभ्यासात. कोणाला अनएज्युकेटेड समजताय, संप्रदायाला, ज्ञानोबा तुकोबांना, धोतर घालणाऱ्याला का गंध लावणाऱ्याला. आम्हाला कळतं या गंधात ताकद काय.
शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावरच्याच अधिराज्य आहे. 3.5 वेळी गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाची सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी एकत्रित येते. कळल्यावर लावा. ब्रह्मरंध्र असतं माणसाचं इथे, करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका. या अनामिकेने इथे स्पर्श झाला की माणसाची सकारात्मकता वाढते, अर्थात ऊर्जा वाढते. म्हणून हिंदू धर्मात गंध गरजेचा आहे. तुळशी माळ गळा, पप्पी चंदन टिळा, हृदयी कळवळा. काहीतरी असावं कपाळाला, काहीतरी असावं. बघा, करा विचार. विठ्ठल म्हटलं की परिस्थिती बदलते का? विठ्ठल म्हटलं की परिस्थिती बदलायला ताकद निर्माण होते. करावा आपल्यालाच लागतं. उद्यमेन ही सिद्ध्यंती कार्याने मनोरथ आहे. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही, त्याला पळावंच लागतं. पण हे पळायला बळ जगाच्या मालकाचं नाव देतं. परमार्थाला चुकीच्या दृष्टिकोनातून घेऊ नका. तुमच्याकडे श्रद्धा कमी ना अंधश्रद्धा जास्त. महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतं. कॉमन सेन्स आहेत का तुम्हाला? डोकं बी वापरीत जा ना जरा. अशी महाराज लोकांच्या पाया पडण्याने लेकरं झाली असती, बायको काय बॉगलाई केली असती होय ना? नाही, त्या भानगडीत पडायचं नाही. 900 कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराजांचं मत आहे रे स्पष्ट. हे वाचा जरा, गाथा वगैरे घ्या पदरात. तुमचं काय झालंय, तुमचा आंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं महाराज. इतकंही नका रे विचित्र भाऊ. खरं ते खरं, खोटं ते खोटं बाबा. कष्ट न करता कोणाचा बाप देणार आहे? आणि जगाच्या बापांना तरी का द्यावं? तुम्ही हातपार हलवायला तयार नाही आहे. दे रे हरिण घरच्या घरी. अरे कष्ट कर ना बाबा. योजनानां सहस्रेषु शने गच्छत पिपलिका अगच्छेन वै न तोपी पद एकम न गच्छति. अरे इच्छा बळ असल्यावर मुंगी मैलवर चालून येते. इच्छाच नाही, त्या गरुडाचा काय फायदा? तो सनभरही पुढे जाऊ शकत नाही. करा ना विचार. आणि घाई किती रे आयुष्यात तुम्हाला. तुम्हाला देव म्हणजे असा पिझ्झा वाटतो, ऑर्डर केला की अर्ध्या तासात भेटला पाहिजे. देव आहे तो, विथ एक्स्ट्रा चीज. देव आहे ना तो. तसा कसा येईल? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. घाई करताय म्हणून चुकीच्या मार्गाने जाताय. स्थिर असू दे जरा आयुष्य. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, झाड वाढत नाही. ते कसं वाढन? धीर धरला तर वाढन, धीर धरला तर सुख लागन. धीर आहे का आपल्याला? धीर आहे? हा, मार्गशीर्ष गुरुवार केले, पौष रविवार केले, पण समाधान नाही जीवाला. काय त्या पौष रविवारला आणि मार्गशीर्ष गुरुवारला करायचं? मन स्वच्छ नाही तर. कधी कोणाविषयी चांगला विचार केलाय आपण? कधी नजर चांगली ठेवली आपण? अरे कोण आहे आपण? त्या शाहिस्ताखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्ताखानाची बायको पळत पळत आली. जहापना मुझे लगता है शिवा के मौलों ने बदली की आग लड़की उठा ली. शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतोय बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो, ऐसी उनकी परवरिश नहीं कि औरत की तरफ गंदी नजर डाले. औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो. बेटी नहीं उठाते, शत्रुता औरत की तरफ नहीं दिखाते. कौतुक त्या बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तो उनकी इज्जत तक लूट ली. उस वक्त तुमने नहीं सोचा वो औरत है, उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा, बेशक लेगा बेगम. आज उंगलियों पर जान चली गई, खुदा का शुक्र है, नहीं तो गर्दन से जाता. सीधा नहीं हो बंदा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा वो शिवा. लेकिन एक बात याद रख, इन आंखों ने देखा है हर बहू बेटियों को इज्जत करते हुए उसको. उसके हर बंदे औरत जात की धर्मजात नहीं देखते, मुल्क नहीं देखते, सुंदरता नहीं देखते, किसकी है शत्रु की है नहीं देखते. हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात का सम्मान. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहात तुम्ही. तुमच्या नजरेत तेवढं पावित्र्य नको, तेवढी प्रखरता नको, तेवढा निर्भयपणा नको, तेवढं कर्तृत्व, तेवढं सामर्थ्य नको. अरे देवाचं भजन केलं म्हणजे मोठं होतं. याच्यापेक्षा प्रत्येकात देव पाहिल्यावर मोठं होतं हे सत्य माना ना. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिरसाचा होतीला भाव, तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तुझी.
माऊली म्हणले शास्त्रवेद पाठ केले म्हणजे ज्ञानी होत नाही, तपश्चर्या केली म्हणजे भक्त होत नाही. प्रत्येकात ज्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं सामर्थ्य, तो सगळ्यात मोठा भक्त आणि सगळ्यात मोठा ज्ञानी असतो. भरला घनदाट हरी दिसे. बरं तुम्हाला काही करायची गरज नाही, त्याचे सर्वस्व ही तुम्हाला फक्त नामचिंतन करायचंय. जगाचा बाप राखतोय की, तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. बरं वाहे माऊलीचे न सांगता तुम्हा कळो येते. काहीच करायची गरज नाही, तुम्हाला फक्त हरिमुखे एवढंच करायचंय. तेवढं तरी निश्चिंतपणे करा. बरं असंही नाही की तुम्हाला फिरायचंय ठाईचं वैसोनी. देव नाही हट्ट करत आहे माझ्याकडे या म्हणून. अरे आपण भगवंताकडे जावं हा आपला स्वार्थ आहे, पण देवाने आपल्याकडे यावं हा आपला परमार्थ असावा. हे सामर्थ्य आपल्या भक्तीमध्ये असावं की जगाच्या बापानं द्वारकेचा राणा आणि येतो रे तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येवोनी गोपाळ राहे तेथे. हे सगळंच नाकारलंय तुम्ही. आणि काय देवाच्या पाया पडता तुम्ही? तुमची पद्धत काय देवाच्या पाया पडायची? असं करता तुम्ही देवाला चलत चलत चपली सहित खेटरा सहित दर्शन असतं तुमचं. काय उपकार करता देवावर? आणि कधी आई बापाच्या चरणावर मस्तक ठेवलं रे तुम्ही की देव पावणार आहे तुम्हाला? हा ते कबीर महाराज म्हणतात बघा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा, कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा, मैं तो मंदिर गया पूजा रहती की, पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. काय मिळालं काय? आयुष्य गेलं तुमचं, कळलं नाही आपल्याला. कळत नाही असं नाही हो, कळतं सगळं तुम्हाला. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी मंदिरात जातो का? नाही जात. त्याला म्हणलं ना चल ना आळंदीला, ती म्हणते महाराज आज खाल्लंय, उद्या जाऊ, उद्या काय पवित्र होता तुम्ही? शरम तर वाटते की नाही? असं नाहीये, पण मन ऐकत विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसेचे तरी हिंडवी दाही देशा. मग आता एक काम करा, आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखलिया भाग गेला. सगळं दुःख एका बाजूला टाकून द्या. हे जे षडविकार तुम्हाला आढळतात ना, हे जळविन बुडविती आगेविन जाळीती न सांगता कवळती प्राणी आते, हे शस्त्रविन साधिती दोरेविन बांधिती, हे ज्ञानी असे तरी वदिती पैज घेवणी, हे चिकलेविन रोविती पाशेविन गोविती कवना जोगे न होती अतोटपणे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला मग आसत तृणकुटा भरिला, हा दंबू रुडविला जग ही, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मार्गचे. एक काम करा, तुम्हा संतांवरी हे सगळं तिकडं ढकलून द्या, तुम्ही निश्चिंत व्हा. तुम्हाला निश्चिंतपणा येईल कुठून? तुकोबाराय सांगतात, जसं त्या आईनं मला सांभाळलं तशी ती आई तुम्हालाही सांभाळेल. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या चांगल्याचा विचार करू नका, तुम्ही जगाच्या मालकाचं नामचिंतन घ्या. तुमचं चांगलं तुमच्यापेक्षा चांगलं ज्यांना कळतंय त्यांना करू द्या. आणि मला असं वाटतं की आईलाच लेकराचं सगळ्यात जास्त हित कळतं, मग त्या पंढरीच्या आईलाच कळत असावं. उदाहरणार्थ संतपर अभंग असल्यामुळे तुकोबाराय म्हणतात, आमचं हित आम्हाला नाही कळत देवा, अगदी जसं माईला लेकराचं हित कळावं तसं संतांना आमचं हित कळतं. जगद्गुरु